राष्ट्रीय महामार्ग 752 वरील देवळा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला खड्ड्यांचे साम्राज्य, वाहतुकीस मोठा अडथळा, अपघाताची भीती। राष्ट्रीय महामार्ग 752 वरील देवळा शहरालगत असलेल्या देवळा कोलती नदीच्या पुलावर आणि त्याच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे। देवळा नदीचा पूल हा नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्ग 752 वरील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे। मात्र पुलाच्या प्रवेश आणि निर्गम मार्गावर अंदाजे 1 ते 1.5 फूट खोल खड्डे पडले आहेत। दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे वाहतूक मंदावली असून दररोज तासनतास वाहतूक कोंडी होत आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलगटपणा लक्षात येत नाही। यामुळे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या मार्गावरून धुळे, मालेगाव, नंदुरबार, गुजरात आणि मध्य प्रदेशातून येणारा मालवाहतूक करणाऱ्या ट्रक व शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते। खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून वेळही वाया जात आहे। या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांनी मागणी केली आहे। पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक होते। आता पाणी साचल्याने खड्डे आणखीन वाढले आहेत। प्रशासनाने तातडीने तात्पुरती डागडुजी करून कायमस्वरूपी रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच ठेकेदारामार्फत खड्डे बुजवण्याचे आणि रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे। पावसाळ्यात अशा प्रकारे महामार्गावर खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात। यापूर्वी स्टार लक्ष मराठी योजनेने प्रशासनाने लक्षात आणून देण्यासाठी बातमी प्रकाशित केली होती, तरी सुद्धा प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यासारखे केले। सदर खड्ड्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची सुधारणा करावी। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा।